नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज जर आपण बघितलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज बघितलं तर 300वी जयंती आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ही जयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र उपवन येथील घाट जे आहे या ठिकाणी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन या घाटाला जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। आणि आज जर आपण बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या तस्बिरीला जे आहे हार घालून जे आहे अभिवादन करण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी अनेक महिन्यांपासून एक ठाणे महानगरपालिकेकडे मागणी केलेली होती। पाठपुरावा जो आहे त्यांचा चालू होता, नेमका कोणत्या विषयाचा पाठपुरावा त्यांनी केलेला होता हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। यामध्ये आपण पाहिलं जर हातात अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो घेतलेला आहे आणि तसंच महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोचा ठाणे महानगरपालिकेला उपमुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांना विसर पडलाय का, अशा पद्धतीचा एक बॅनर देखील जे आहे त्यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकी काय त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मागणी मागच्या 3 महिन्या मार्च महिन्यापासून आम्ही मागणी करत होतो की अहिल्याबाई होळकर हे घाट आता इथे स्थापना चांगला घाट आहे। आम्ही त्याला लोकांसाठी एक नाव, लोकांसाठी एक घाट झालं, सगळं काय झालं चांगलं आहे। पण अहिल्याबाई नाव दिलंय, पण फोटो कुठे? तुम्ही फोटो बघायला गेले तर 2 नेत्यांचे फोटो, यांना कोण विचारतं? त्या नेत्यांना एक अहिल्याबाई होळकरपेक्षा मोठे आहेत का? आणि ऑलरेडी 24/3/2025 पासून आम्ही मागणी करत होतो, आमचा सहकारी ऋषिकेश तायडे, आणि ते मागणी करून आम्हाला त्याचं राजकारण खरं करायची इच्छा नव्हती। आमची इच्छा होती महानगरपालिकेने प्रामाणिकप्रमाणे कायद्याप्रमाणे याचा फोटो लावा आणि हा फोटो हटून ना फोटो लावावा। पण त्यांना वेळ का लागला कळलं। आज 300 वर्ष होऊन आज झाली तरीसुद्धा महानगरपालिका असू द्या या कुठल्याही त्यांना कोणाला जाग आली नाही। आणि एवढा मोठा घात असताना सगळं काय तुम्ही, आमची तर खरी मनापासून इच्छा होती की अहिल्याबाई होळकरांचा मोठा इतिहास आहे या देशाला, त्यांनी मंदिरं बांधली आहेत, मोगलांनी हे सगळं काही करून त्यांनी मंदिर उभं केलं, त्यांनी एक राज्य केलं, राज्यकर्ता कशा होत्या त्यांनी एक इतिहास दाखवलेला आहे। हा सगळा एवढा मोठा इतिहास अहिल्याबाई होळकरांचा असून सुद्धा अशा इतिहास आहे कुठे? खरं या 2 व्यक्तींना का तेवढा समज नाही मला कळत नाही। या 2 व्यक्तींना की तुम्ही खरा हा इतिहास दाखवला पाहिजे, हा फोटो लावला पाहिजे। आज मला सांगा त्या फोटो तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? मला परत प्रश्न तोच पडला आता। खरं आज आणि आज महानगरपालिकेने मोठ्या मनाने आज ते फोटो काढून आज अहिल्याबाई देवीचा फोटो लावला। आज त्यांची जयंती पण महानगरपालिकेला विसर पडलेला आहे। आज धनगर प्रतिष्ठानचा मी मनापासून आभार मानतो आपल्या माध्यमातून, त्यांनी येऊन ह्या जयंती केल्यानं आज आम्हाला इकडे येऊन आम्ही पण ते जयंतीच्या पूजा केल्यात फोटोची। फक्त आमची मागणी एवढीच आहे, हे 2 फोटो हटवून इथे अहिल्याबाई होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, महाराणी अहिल्याबाई होळकरांचा फोटो लागला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। बाकी आमच्या कुठल्या मागण्या नाही। आणि आतमध्ये जो तो घाट आहे त्यांच्या नावाने म्हणला, तिकडे त्यांचा इतिहास दाखवा तर इकडच्या आजूबाजूच्या लोकांना तो इतिहास कळेल नेमका त्या कोण होत्या आणि काय आहेत। माझी शेतकरी कामगार पक्षाची आमची ही आग्रही मागणी। आम्ही 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेला एक पत्र दिलं होतं की जे आतमध्ये जे म्युझिकल फाउंटन आहे तिथे तुम्ही महापुरुषांचे गाणे किंवा अहिल्यादेवींच्या बद्दलचं काही जे आपले गीतं असतात समजा ते तुम्ही इथे सादर करा। पण जे इथे अधिकारी बसले त्यांना बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय इतर गाणे मला असं वाटत नाही कुठे दिसतात। ते 2 महिन्यापासून आम्ही आज पाठपुरावा करतोय। आज तुम्ही बघू शकतात आम्ही मार्च महिन्यामध्ये हे पत्र त्यांना दिलेलं आहे। तरी पण त्यांना वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून पण त्यांना फक्त त्यांचं मनोरंजन फक्त कसं होईल, बाकीचं त्यांना कशाबद्दल काय पडलेलं नाही आहे। मराठी भाषेचं आज महाराष्ट्राचे मराठी भाषा हे त्यांना हे माहिती आहे की बाबा, तरी पण त्यांना या मराठीच्या याच्याबद्दल काही पडलेलं नाही। याचं आम्हाला खंत वाटतं की 2 महिन्यापासून पाठपुरावा करून पण हे जर करत नाही तर मला असं वाटतंय त्यांना काही या मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काही पडलेलं नाही। फक्त नावापुरतं या घाटाला महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय, फक्त राजकारण करायसाठी नाव दिले। बाकी त्यांच्या मनामध्ये काही त्यांच्याबद्दल आदर नाही। तुम्ही बघू शकता आतमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं कसलं त्यांनी इतिहास लावलेला नाही। लोकांना कसं कळेल? आज तुम्ही बघू शकतात की उपवन इथे यांनी जो इतकं सुंदर जो हा घाट बनवलेला आहे, पण तिथे कसल्या प्रकारचं काही हे त्यांनी केलेलं नाही, याची आम्हाला खंत आहे।
येणाऱ्या काळात जर ह्या दोन्ही मागण्या मान्य नाही झालं तर शेतकरी कामगार पक्षाचं पुढचं पाऊल काय असेल? मग आम्हाला हा फोटो कायद्याप्रमाणे उठवावा लागेल. आणि मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो, हे मोठे नाही आहेत, हे कोणी नाही आहेत अहिल्याबाई होळकर समोर. अहिल्याबाई होळकरांचा मोठा इतिहास मला परत सांगतो. एक ब्रिटिशांनी पण त्यांना एक पदवी दिलेली आहे, फेलोशिप क्वीन म्हणून. म्हणजे अशा पदवी दिलेलं म्हणजे एक ब्रिटिशांनी दिलेली पदवी आहे. म्हणजे तुम्हाला कोणी पदवी दिलं? शिवसेनेवाल्याने त्यांना एक पदवी दिली, गद्दार. पण आज तुम्ही इतिहास संपवतायत. मला एवढं सांगायचं, अहिल्याबाई होळकरांचा, आमच्या महाराणीचा इतिहास दुसरं कोणी संपवायला येत नाही. हे दोघं, एकनाथजी शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब, हे दोघं आमचा इतिहास संपवत आहेत. जर तुम्ही खरोखर आताही तुमच्याकडे वेळ आले तर तुम्ही मोठ्या मनाने या पुढे, लोक ते फोटो काढा आणि तिथे फोटो लावा आणि आतमध्ये अहिल्याबाई होळकरांचा इतिहास लोकांना दाखवून द्या काय आहे तो.